Good evening and welcome back to the channel and welcome back to another vlog from Goa. Last day In Goa. It's a chill Saturday. It's a beach day. We're going to a special beach. स्पेशल बिकॉज अगर आप लोग ने पिछला वाला व्लॉग देखा होगा गोवा का जब राहुल के साथ आए थे तो वी सेड कि देयर इज वन बीच व्हिच इज पर्टिकुलरली स्पेशल टू अस Very close to our heart. हाँ, बिकॉज वी हैड एक्सप्लोर्ड इट एवे ही आते जाते. Yeah, and it's a very beautiful beach. हाँ. One of the few less explored Unexplored, beaches. And जाते हैं, रास्ते में मिलते हैं. इट्स गोना बी अ वेरी चिल बीच टाइम. Stay tuned. क्या हो रहा है? दीदी दिख गई तुमको दूसरे गाड़ी में. क्या हो रहा है? मम्मा को बोलना सेल ले ले मेरा. Hi. So we have finally arrived at our destination. We are at Keri Beach. Querim is how it's written in English. The actual way of pronouncing it, as the Goans do, is Keri, मतलब Keri. So there are quite a few approach roads इस beach पे आने के लिए, but the one that we prefer is इस मंदिर के पास से. और मेरे पीछे ही यहाँ पर पार्किंग एरिया है. So you can park your cars, bikes, whatever, free of charge. कोई चार्ज नहीं है यहाँ पर. शरण गाड़ी पार्क कर रहा है फिलहाल. We'll miss the sunset, तो I came ahead. So like we were saying, it is actually unexplored. There is hardly any crowd that you can see. Comparatively clean भी है. Like I don't enjoy going into the water much, but यहाँ के पानी की बात अलग है. पानी में तो मैं आज भी नहीं जा पाऊँगी. But yeah, I have had my share of fun at this beach. So I'm pretty content. Temptation तो होती है. We never know. बातें बाद में करेंगे. पहले ये बीच देखो. Hi. Hi. Hello. Hi. Okay. The magical Keri Beach. No Goa trip is complete for us without a visit to the northernmost beach in Goa. And we are so glad we could come here this time.
Bringing the day and the trip to an auspicious close was the serene Sri Azoba temple. We sat here and spent the evening under the full moon, just listening to the sound of the waves. Some much needed quiet family time. मिडनाइट की याद किसको आ गई? हाय बाबू, चलोगी घर चलोगी? नहीं रुकना है. वाओ, लुक एट हर आईज, ग्रीन लग रही है वो अभी कैमरा में. चलो बॉम्बे चलो. She does not want to. Okay. The sun had set over Goa, but was just rising at home. सब एक साथ बाय बोलेंगे. The journey back home. The same roads you took to get there take you back as well. But at the same time, it's a completely different zone, a completely transformed you. Perspectives change, and so do the things you witness along the way. One such completely unique experience was waiting for us on the way, and we were absolutely clueless of its existence. काजू नहीं लिया. मम्मा को बहुत अफसोस हो रहा था कि गोवा तक आए और काजू नहीं लिया. तो वहाँ पर एक शॉप पर रुके थे, तो किसी ने बोला कि गोवा से थोड़ा बाहर निकल के सावंतवाड़ी के आसपास काजू लेने चाहिए, बिकॉज दे आर मोर ऑथेंटिक, मतलब इन टर्म्स ऑफ फ्रेशनेस. वो कोकण के काजू है, वेरएज गोवा में आपको केरला यहाँ वहाँ से काजू आते हैं, इम्पोर्ट करते हैं. सो दिस इज वेरी ऑथेंटिक. एक्चुअली अच्छा हुआ कि नहीं मिला गोवा में वहाँ पर, बिकॉज ये एक्सपीरियंस शेयर नहीं कर पाते. सो वी आर एक्चुअली आउटसाइड बोमलेकर कैशू इंडस्ट्रीज. अबाउट 50 किलोमीटर फ्रॉम सावंतवाड़ी. काजू फेणी यही लाल होता है ना बड़ा होके. हे काजू खाते हैं. हे काजू, अभी इसको सेपरेट करके फिर वो लोग स्टीम या रोस्ट करेंगे, फिर वो फूलेगा. ये क्या चीज़ है? ये बोंडू बोलते हैं. बोंडू. बोंडू बोलते हैं. बोंडू ये फ्रूट है काजू का. काजू का फ्रूट आहे. हे काजू आहे. आणि काजू काढून ठेवून द्यायचं. ये डायरेक्टली नाही खा सकते, ये बहुत ऍसिड होता है. स्टीम द्यायची किंवा त्याला आगीवर भाजायची, त्याच वेळी ते ओपन होणार. आणि हे आता सुकवून मग स्टीम रोस्ट मग करायचं. ते रिपोर्ट चांगला होता. झाडं दिसणार तुम्हाला, मोठी फळं दिसणार लागेल वाटेत. बघा मुद्दाम बघा, सीझन आहे. हो सीझन आहे. आता ह्या वर्षी काय झालं, जरा पीक कमी आलं. काजूचं पीक कमी आलं, पुढच्या वर्षी रेट वाढणार काजूचं. बघा ना, मुद्दाम एक काढा तो तुम्ही डायरेक्ट खाऊ शकता. ते फळ, ते फळ हे खायचं नाही फक्त त्यांना. ये नहीं खाने का ना, डायरेक्ट एसिडिक होता है. काढून देते. हे काढा तिथे कोणाचे असेल ना, त्यांना काय आम्हाला फक्त बोंड, जर कोणी जर रोखलं तुम्हाला, हे आम्हाला हे त्यांचे काढून ठेव खालचे काजू, आणि हे फळ तुम्ही घ्या, बिंदास घ्या, काय प्रॉब्लेम. काजू काढून ते ठेवायचे आणि हे घ्यायचे. ते समजणार तुम्हाला हे खायचं आहे बोंड. बोंडू बोलतात तिकडे, बोंडू बोलतात त्याला. ये काजू निकाल के नीचे रख देना, और ये जो फ्रूट है बोंडू वो खा लेना. बोंडू बोंडू ऐसा ही खाणे का, कच्चा थोडा म्हणजे सांभाळून खायला सांगायचं. काही डिंक असतो त्याला, रस असतो ना, तो गरम नाही, खराब होणार. पोट खराब होणार. संभाल के खाने का. अच्छा, शर्ट खराब होणार. संभाल के खाने का बाबा. असं जरा लांब बदलून खायचं, तर रस असतो. तो रस जरा बाहेर पडायला पाहिजे, तो येणारच रस. रॉ मटेरियल हे रॉ मटेरियल. नंतर आम्ही हा 320 किलोचा बॉयलर आहे. 320 किलोचा बॉयलर आहे. त्याच्यात 320 किलो काजू आम्ही घालतो. त्याच्यात वरून घातले, त्याचे झाकण लावले, त्याच्यात पाणी असते इथपर्यंत पाणी. त्याच्यात इथे आग घालतो आम्ही. इथे आग केल्यानंतर ते पाणी वाफ ह्याच्यात वाफ जमते, पूर्ण वाफ जमते. कॉक सगळे बंद आहेत, त्याच्यात साठवून ठेवली. काटा आमचा 100 वरती गेला. 100 डिग्री आमच्या महावेग आमचं 100 ठरलेलं आहे. 100 डिग्री झाली की ह्या कॉकने आम्ही ती वाफ सगळी ह्याच्यात सोडतो. ती वाफ ही वरून सगळी अशी खाली येऊन तिथे झाकण्यातनं बाहेर पडते. ते प्रत्येक काजूचं जे रॉ मटेरियल आहे त्याला टायमिंग असतं, म्हणजे 8 मिनटं 9 मिनटं जसे सुकवलेले असतात त्याप्रमाणे ते आम्ही हे करतो. ते मग झाल्यानंतर हे जे वाफ जे बाहेर पडल्यानंतर, जरा वाफ बाहेर पडल्यानंतर टायमिंग लावलं जातं. 8 मिनटं किंवा 12 मिनटं काय ठरलं असेल ते पहिल्यांदा चेक करावं लागतं. एकदा पहिल्या वेळी एकदा ते फिक्स झाली की ते कायमचं ते टायमिंग. अच्छा, नंतर ते झाल्यानंतर वाफ बंद केली की ते वाळवट घालावं लागली. ते टाकतो आम्ही बाहेर. इथं ना, इथे ठेवल्यानंतर ते
आज उद्या कटिंगला पाहिजे असेल तर आज आम्ही बॉइलिंग करून ते ठेवणार, म्हणजे 18 ते 24 तास वाळवावे लागतात. 18 ते 24 तास वाळवल्यानंतर इथे मशनीत आम्ही टाकतो. इथे मशनी आली, याच्यात टाकले की नाही ही मशीन चाललं, याच्यात काढू टाकले की एक एक काज इथे टाकायचं, एक एक काज तो आज ह्याच्यात टाकतो खाली. अच्छा. एका पाच इकडून खाली काज आली, इथे 2 बेड आहे, इथे एक आणि ते काज अशी टाकायची पडते, काज अशी बाहेर पडणार. अशी आल्यानंतर हे ब्लेड इथून कट करणार, हे ब्लेड इथून कट करणार. अच्छा. आणि इथे खाली पडणार. मग ते काय करतात, काजू वेगळे, सिल्क वेगळं आणि असं हे बाहेर वेगळं पडणार. अच्छा. घर वेगळं पडणार. तो वो ऑटोमेटिकली उसका शेल उससे अलग हा हो जाता असं है. 2 ब्लेड आहे इथे बघा. आउटर शेल ये देखो, ये अलग हो जाएगा. इसके अंदर वो व्हाइट कलर का घराला बाहेर लागणार नाही काजू घराला. तेवढी सेटिंग लावलेली असते इथे, सेटिंग लावलेली असते. हे कप काय ना पाठी फुटे होतात. अशी काज येणार, अशी बघा. हे ब्लेड इथून कट करणार, इथून हे ब्लेड इथून करणार. काज अशी पण पडू शकते, काय प्रॉब्लेम नाही. दोन्ही पण अशी पडणार काज. आणि हे कसं सेटिंग अगोदरच्या मशीन जरा वेगळ्या होत्या. आता नवीन टेक्निक करून मग काय मोठी काज आली तर मग जास्त रुंद होते, असं होतं. तुमचं नाव काय काका? नाही नाही गंगाराम नाही. मिस्टर नाईक. थँक यू मिस्टर नाईक फॉर सम युजफुल इन्फॉर्मेशन अबाउट काजू कटिंग. ही बट्टी आहे, बट्टी. भट्टी ना. आता काय करतात, ही बायका इथे बसतात सगळे, ते काजू सगळे घेऊन जातात. सगळ्यात काजू निकळत नाही, मग काढावे लागतं थोडा एक घर हाताने. हाताने आणि डब्याने जमवतं. त्यांना पण मजुरी आहे मग. आणि तो काजू घर आज काढून संध्याकाळपर्यंत माप घेतलं की इथे सकाळी ट्रॉली आहे इथे आतमध्ये. ट्रॉली आहे आतमध्ये. त्या ट्रॉलीने आम्ही प्रत्येक ट्रे हे 3-3, 3.5 किलो एका एका ट्रेत घर घालतो. या ट्रॉली आतमध्ये टाकतो. 8 तास भट्टी बरी लावतो. हां, जे व्यवस्थित मग डिंक नाहीसा होतो, मग तयार होतो काजू. फायनली रोस्टेड काजू. कुठं आहे थांबा एक मिनिट. भट्टी आहे बघा, ते भट्टी चालू होते. भट्टीचे माहे आहे, टेम्परेचर वगैरे set हे करायचं. दाखवतं. त्याच्या टायमिंग लावतं, ह्याच्या टायमिंग ॲडजस्टमेंट केलेलं असतं ह्याच्यात. आणि ते भट्टी चालू होते, ते भट्टी चालू आहे. इलेक्ट्रिक आहे ना. इलेक्ट्रिक. इलेक्ट्रिक. ही आमची भट्टी इलेक्ट्रिक नाही, भट्टी आमची ही ओरिजिनल भट्टी भेटी रेतीची बांधलेली आहे. इलेक्ट्रिक फक्त एक काय चुकायला लागलं टायमिंग म्हणून. आता इलेक्ट्रिक फक्त हे लावलेलं इलेक्ट्रिक. ती आमची रेतीची आणि ती उकळीची, म्हणजे जबरदस्त भट्टी. रेती आणि रेती, गुळ आणि चुना. रेती गुळ चुना. आणि हे कसं इलेक्ट्रिसिटीचं नाही, ह्याचं असेल ना, डिझेल वगैरेचं. काय नाही, आगीवरतीच. आग पण लाकड टाकता. लाकडा ती सेम प्रोसिजर इथे पाठीमागे अच्छा. सेम प्रोसिजर. आग ठीक ठाक. अच्छा. चला नाईक साहेब येतो मी. थँक्यू, धन्यवाद. चला थँक्यू. लेडीज एंड जेंट्स, वेलकम टू अंबोली घाट. जाते वक्त रात हो गई थी तो यहाँ रुक कर नज़ारा नहीं दिख पाए, सो नज़ारा अभी एंजॉय करते हैं.
कितने सारे मिल गए, छोटे छोटे है ना, 12 1 डजन। ये हमारे घर के 2 सबसे छोटे बच्चे देखो क्या कर रहे हैं। अब लेट नहीं हो रहा है। आया 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 हाँ गिरी 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 गिरी। उधर वाह। कैच ऑफ द डे देखना है। अभी ये सब ले जाके मुलुंड मार्केट में बेचेंगे। मम्मा को क्या बनना है इसका? अचार बनाना है मस्त वाला। और देखो उनका मन नहीं भरा अभी तक। पापा चलो, मंडे आ जाएगा इसमें। बाय। थैंक यू सो मच आपके हॉस्पिटैलिटी के लिए। आपका नाम क्या बोले जी? मेरा नाम संतोष देवनाथ है, संतोष देवनाथ जी। बंगाल से आप? बंगाल से। अच्छा अच्छा, वेरी गुड। सुपर फ्रेंडली होस्ट, मैनेजर एंड ऑसम फूड। मतलब हम लोग यहाँ पर क्विक लंच ढूंढ रहे थे एंड जगह पेट फ्रेंडली है, तो Thank you, बिग ma'am. थम्स अप फॉर मंथन। मंथन रेस्टोरेंट। थैंक यू मैम। थैंक यू देवनाथ जी। बहुत अच्छा खाना है। आई हैड द चिकन थाली, मम्मा एंड मटन कोल्हापुरी। मटन कोल्हापुरी व्हिच वाज ऑसम। मैंने थोड़ी Amazing. ग्रेवी खाई एंड डैड ने आई थिंक पंजाबी थाली खाया। नॉट वेरी एक्सपेंसिव आल्सो Thank एंड you क्वांटिटी very क्वालिटी। थैंक यू सर, थैंक यू। Thank you. ओके, Thank you. टेक केयर, ऑल द बेस्ट। हाय, cheers One last coffee break before we reach home. at Datta Snacks. Abhi, I don't think this is Datta Snacks anymore. The name is gone, but the taste हाँ. remains. Filter coffee is also very good. Yes. मस्ती। अच्छा, वो भी वेट कर रहा है, उसका भी स्नैक आ रहा है। मुझे फिल्टर कॉफी के आगे कुछ सूझ ही नहीं रहा है अभी। बस अभी घर पहुंचना है, सब कुछ फेंक फाक के सो जा। योर ओन बेड, योर ओन ब्लैंकेट। And it also gives you the much needed hope for the next trip. उसकी प्लानिंग भी गाड़ी में चालू है। वो तो रिचुअल है ही। एक ट्रिप से वापस आते आते एक्साइटमेंट बनाए रखने के लिए दूसरी ट्रिप भी प्लान करो। फिलहाल हम लोग कॉफी पी के घर जा रहे हैं। आप लोग भी अगर बाहर हो तो घर चले जाओ, और अगर घर पे हो तो चुपचाप सो जाओ। बिकॉज हमको सोना है अभी। गुड नाइट, गुड नाइट। गुड नाइट, See बाय। you. If you enjoyed this Goa series, like button, subscribe button और And bell bell icon. icon. शेयर भी कर दो ना यार, क्या है, फ्री है, शेयर करो।